नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर आज मी माझा एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे। आज मी तुम्हाला माझा ऑफिसचा प्रवास दाखवणार आहे की मी ऑफिसला कसं कुठून जातो, कसा जातो। ऑफिस म्हणजे आत घेऊन ऑफिस पण म्हणजे ऑफिसचं ॲड्रेस दाखवू शकत नाही, पण मी कसं जातो ऑफिसला, काय 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 पकडतो, कुठली ट्रेन पकडतो, कसं, याचं मी सगळं तुम्हाला आज हे दाखवणार आहे, म्हणजे ब्लॉग दाखवणार आहे माझ्या प्रवासाचा ऑफिसच्या। कालच मी मेट्रो जंक्शन मॉलचा व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही बघत असाल तर तो बघा आणि तो बघून त्याला प्रतिसाद द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे सबस्क्रायबर्स वाढवा। बघा मी एक मराठी आणि कोकणी मालवणी माणूस आहे, तर आमचे व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि त्याचा प्रतिसाद दिला आणि त्याला लाईक आणि सबस्क्राईब केला तर आम्हाला खूप बरं वाटेल, आम्ही पण त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होईल आमच्या चॅनलमध्ये। तर ते मला सपोर्ट करत राहा तुम्ही, तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे। मी तुम्हाला दररोज सांगत असतो या प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर नक्की माझा व्हिडिओ बघत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्ही जेवढा व्हिडिओ बघाल तेवढा माझा वॉच टाईम वाढेल, असं तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा। आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही त्यात कमेंट देऊन सांगा की तुम्ही हे असं करत जा, तसं करत जा, आम्ही त्याच्यात पण चेंजेस करत जाऊ, पण आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा। तर आजचा माझा हा ऑफिसचा प्रवासाचा व्हिडिओ मी उद्या 9 वाजता अपलोड करेल, तो तुम्ही नक्की बघा। तर आता बघूया माझा ऑफिसचा प्रवास मी कसा करतो आणि कुठे कुठे कसं जातो ते बघू। तर भेटू आता पुढच्या प्रवासात। आताच देवाला बत्ती लावून मी चाललो आहे आता ऑफिसला। तर रिद्धिशा शाळेत गेला आहे, सकाळची शाळा असते त्याची। मेघा जेवण करते, तर मी आता देवाचा आशीर्वाद घेऊन ऑफिसला निघतो आहे। तर चला बघूया आता मी कसा प्रवास करतो ते। मी रिक्षाची वाटच बघतो आहे, अजून काही रिक्षा भेटत नाही आहे मला डोंबिवलीला जायला। बघतो आता रिक्षा कधी येते। आता मी ॲक्च्युली मला मग पुढे जाऊन शेअरिंग रिक्षाच्या लाईनीत उभं राहावं लागेल, कारण का अजून का मला रिक्षा भेटत नाही आहे। ती भेटल्यावर आता मी तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो। तर मला फायनली रिक्षा मिळाली आहे डोंबिवली स्टेशनला जायला। आता पुढे जाऊन मी ट्रेनमध्ये बसेल, तर दाखवतो तुम्हाला ट्रेन पकडल्यावर व्हिडिओ आहे ते। एक मिनिट त्यांचीच मुलगी आहे ती, ते घेऊन जातात। मला फायनली रिक्षा मिळाली, चला पुढे बघू काय। तर फायनली मी स्टेशनला पोचलो। ट्रेन येईल माझी 9:55ची ट्रेन आहे, तीच पकडतो मी रेग्युलरली, किंवा असं म्हणजे मिळेल ती कधी दुसरी लेट पण ट्रेन पकडतो। तर बघू आता ट्रेन आल्यावर, चला बाय। ट्रेनला लेट झालं आहे ॲक्च्युली, आत्ताच अनाऊन्समेंट केली की ट्रेन लेट येणार आहे, 10-15 मिनटं लेट आहे ट्रेन ॲक्च्युली। गर्दी पण भरपूर झाली स्टेशनला, तो दाखवतो, 1 मिनिट थांबा। भरपूर गर्दी झाली आहे, आत्ताच कळलं की ट्रेन लेट येणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 3 वरच्या गाड्या येत आहेत, पण ह्या नंबर 4 वरच्या गाडी नाहीच येत, नाही लेट झालं आहे ॲक्च्युली ट्रेनला। पब्लिक लगेच ट्रेन लेट झाली तरी भरपूर पब्लिकांचा गोंधळ होतो आणि गर्दी वाढते। तर ट्रेन भेटल्यावर मी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ दाखवतो। तर फायनली मला ट्रेन मिळाली। आज सॅटर्डे असल्यामुळे गर्दी नाही आहे, गर्दी असते ट्रेनला, गर्दी नाही आहे।
फायनली मी घाटकोपर स्टेशनला पोचलो. आता चला बघूया आपला पुढचा प्रवास मी कसा करतो ते. भरपूर टाईम लागला, ॲक्च्युली ट्रेन खूप सिग्नल घेत होती. तर फायनली मी घाटकोपर स्टेशनला येऊन पोचलेलो आहे. आता पुढचा प्रवास आपण बघूया. तर आता मी पुढे मेट्रो पकडणार आहे वरती चढून घाटकोपरवरून. तर चला बघूया आपण काय होते ते पुढे. आता मी मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री करते. चढावं लागतं मेट्रो स्टेशनला जायला आतमध्ये मला रोज. तर मी आता मेट्रो स्टेशनमध्ये चाललो आहे. पोचतो आहे मी. तर आता मी तिकीट काढली आहे घाटकोपर टू मरोळ मेट्रोची. ती बघा. तर हे मेट्रोमध्ये जायला हा एंट्रन्स आहे. ते लोक खाली येत आहेत तिकडून, जी मेट्रो आली असेल ती वर्सोवावरून. तर आता मी मेट्रोसाठी पुढे चाललो आहे पकडायला. ते पुढे चेकिंग होईल माझी. मग आपण बघू पुढे काय कसा प्रवास माझा ते. तर चला भेटू. माझा असाच रोजचा ट्रेनच्या नंतर मेट्रोचा प्रवास असतो. मी जस्ट आता मेट्रो स्टेशनला वरती पोचलो आहे. अजून काय मेट्रो आलेली नाही आहे. सॅटर्डे आहे म्हणून एवढी गर्दी पण नाही आहे, नाहीतर खूप गर्दी असते या स्टेशनला दररोज. तर ट्रेन आल्यावर मी मेट्रोमध्ये बसल्यावर तुम्हाला पुढचं दाखवतो. फायनली मेट्रो आलेली आहे. त्या मेट्रोमध्ये बसून मी पुढेचा प्रवास करेल. घाटकोपरवरून आता ही वर्सोवाला जाईल मेट्रो. तर मेट्रो फायनली आलेली आहे. बघा मेट्रो आली आहे. ती जाते आता आतमध्ये मेट्रोच्या. रेग्युलरली गर्दी असते त्या मेट्रोला. सॅटर्डेमध्ये एवढी तरी नाही आहे गर्दी. तर आता बघूया आतमध्ये गेल्यावर. हे बघा चाललं आहे मेट्रोच्या आतमध्ये. फायनली मी मरोळ स्टेशनला पोचलेलो आहे, मरोळ मेट्रो स्टेशनला. तर आता पुढे मी चालत जाईल ऑफिसला. तर फायनली मी मरोळ स्टेशनला पोचलो. तर माझा असा दररोजचा रेग्युलर प्रवास असतो. तर आता बघूया पुढे मी ऑफिसच्या बिल्डिंगपर्यंत पोचेपर्यंत ब्लॉग बनवेल माझा. तर आता आता शेवटी हां चला पुढचा ब्लॉग आपण नंतर कंटिन्यू करू. चला. तर तुम्ही बघितलात मी असाच रोज ट्रेन मेट्रो मग थोडा वॉकेबल चालत जातो. तर असाच माझा रेग्युलर प्रवास असतो. आता मी थोड्याच वेळात माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगच्याकडे पोचेल. मग ऑफिसची बिल्डिंग तुम्हाला पोचेल मी ऑफिसच्या बिल्डिंगच्या इकडे. तर असाच माझा रेग्युलर प्रवास चालू असतो. विजिटला पण ऑफिसच्या विजिटला पण जातो मी, म्हणजे ऑफिसच्या बाहेर विजिट पण असतात माझ्या. मीटिंग असतात, क्लायंट मीटिंग असतात, विजिट असतात, तिकडे पण जात असतो. तर असा माझा रेग्युलरली प्रवास मी करत असतो. असं मीच करतो असं नाही, म्हणजे भरपूर पब्लिक करत असतं असा प्रवास. आज तर एवढी गर्दी नव्हती ट्रेनला आणि मेट्रोला, नाही तर त्याच्यापेक्षा डबल गर्दी असते ॲक्च्युली. असं अक्षरशः मेट्रो आणि ट्रेन मी पाय ठेवायला पण जागा नसते. मी पण भरपूर त्या ट्रेन सोडतोच जाता येता. एवढी गर्दी असते मेट्रो आणि याच्यामध्ये ट्रेनमध्ये. तर असा हा माझा रेग्युलरचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला. तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला. ठीक आहे. तर मी ऑफिसला फायनली पोचलो आहे ऑफिसच्या जवळ. तर बाय. तर मित्रांनो आजचा माझा ऑफिसची जर्नी मी दाखवली तुम्हाला, ती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला सकाळी बोलल्याप्रमाणे आपल्या कोकण मालवण मेघानंद चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि ह्या मराठी कोकणी मालवणी माणसाला सपोर्ट करा. ते सबस्क्रायबर वाढवा त्याच्याकडून, जेणेकरून आमचा हे चॅनल्स खूप ग्रो होईल आणि आपला मराठी कोकणी माणूस
खूप पुढे जाईल या क्षेत्रात, यूट्यूब क्षेत्रात. तर तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा. तुमची सपोर्टची मला गरज आहे. कोकणी मालवणी मी का म्हणतो तर माझी बायको कोकणातली आहे आणि मी मालवणातला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला बोलतो. आणि असं नाही माझ्याच चॅनल सपोर्ट करा, जे आपले यूट्यूबवर ज्यांचे जे कोकणातले मालवणातले चॅनल आहेत ते प्रयत्न करत आहेत या यूट्यूब क्षेत्रात पुढे येण्यासाठी, तर त्यांना सपोर्ट करा. तर असा हा माझा आजचा ऑफिसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तर बाय. गणपती बाप्पा मोरया. बाय.